आज आपण 365 दिवस चॅलेंज हप्त्यावरती असेल त्याच्यात आम्ही घेऊन सुरुवात करू. कॉफी तर चला आता ग्राउंड. तर पहिली गोष्ट धुलिवंदनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज धुलिवंदन आहे, काल होळी होती तर पण सुट्टी आपली नाही आज रेग्युलर आपले कंटिन्यू आहे. तर चला आज ग्राउंडकडे जाऊ. करणला फोन लावला होता. सण कोणता पण करा, काही पण करा, 1 वर्षासाठी सण बिन सगळं विसरून जायचा, आपली 100% प्रॅक्टिसमध्ये द्यायची. कारण की सण तर येते जाते पण आपलं वर्ष तर येणार नाही, एकदा गेलं ते वापस येत नाही. तर ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. कलर सावकाश खेळा, कोणाला दुर्घटना होईन असं होऊन देऊ नका. कालच कंपनीत थोडा ॲक्सिडेंट झाला कलर खेळण्यामुळंच, थोडंसं कोणा हुकून लागलं थोडंसं. हीच गोष्ट सावधानी करायची कलर खेळायच्या बाबतीत. आज तर कोणी येत नाही ग्राउंडला, कारण की आज 2-3 पोरं राहत होते पण ते पण येत नाही आज. बाकीचं जाऊन द्या, पण आपण आपलं कंटिन्युटी सगळ्यात मेन गोष्ट आहे. आणि आपलं 71वा दिवस आहे आज. तर 71 दिवस त्यांनी एवढीच हॅबिट लावली, अजून 365 दिवसानंतर किती चेंज होऊन जाईल. आताच जेवढं पहिला होतं तेव्हापासून तर लई चेंज झालो आतापर्यंत. तर हे रिझल्ट भेटतो, पण करण्याची इच्छा असली ना तर सगळं काय होतं. एवढं नका एवढं तर कळालं मला फिक्स. तर चला वर्कआउट करत जाऊ आता. ओके, ग्राउंडवर आलो होता ना. करण लवकर आला आज, फर्स्ट टाइम. चला स्ट्रेचिंग चल गल्लीच्या फोन ते तिकडून बी आज म्हणले ना. तर वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर चला आता जॉगिंगकडे जाऊ. तर आज आपण 3 किलोमीटर जॉगिंग करणार आहे आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आता आल्यावर सांग. तर आपली 3 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट झाली. एकदम स्टेपिंगनी गेलो आणि स्टेपिंगनी चालू. तर दम लागला थोडासा, कारण की काल आपण स्कॉट वर्कआउट मारला होता, त्यामुळे लेग पुरी जाम झाली ती. तर आज आपण जॉगिंग केली 3 किलोमीटर. आता वॉकिंग करू आपण. वॉकिंग केली तर आजचा वर्कआउट काय क्लिअर करू. आजचा वर्कआउट काय घ्यायचं, सर्किट ट्रेनिंग. आज सर्किट ट्रेनिंग जाग्यावर सर्किट ट्रेनिंग वर्कआउट करू. चल घे मग आता सर्किट ट्रेनिंग म्हणजे आज आहे ना. थाईज आहे तिथं पण. उद्या तरी भारी वर्कआउट आहे. नाही मग उद्या वार कोणता आहे, शनिवार आहे ना. उद्या हिल ट्रेनिंग आहे आपली. हिल ट्रेनिंग मग कशी माहिती का, साऊथ सिटी होते माणूस जात नाही का,
इकडून उतरतो तिकडून चढतो. उद्या उद्या मला ते थोडंसं काम होतं. कुठं? हाय, तर आज आपण करणार आहे सर्किट ट्रेनिंग. सर्किट ट्रेनिंगमध्ये डेली आपण 4 इव्हेंट करतो. तर आज पण सेम आपण 4 इव्हेंट करणार आहे. तर चला चालू करू. रेडी? स्टार्ट. हाय, तर आपला सर्किट ट्रेनिंग 4 एक्सरसाइज कंप्लीट झाल्या. 4 एक्सरसाइज केल्या आपण. पहिले सिटअप मारले. सिटअप 15-15चे 2 सेट मारले. त्याच्यानंतर लॅटरल वर्कआउटचं इन आउट वर्कआउट मारला. त्याच्यानंतर आपण 80, ते करणने 60, त्यांनी 100 स्किपिंग मारल्या. त्यानंतर स्कॉट 20 स्कॉट मारले. तर हे झालं सगळं. सर्किट ट्रेनिंगमध्ये कसं असतं, 3 ते 4 इव्हेंट ॲट अ टाईम करायचे, कारण की बॉडी एका पोझिशनवरून डायरेक्ट दुसऱ्या पोझिशनला चेंज होती. तिसऱ्याहून चौथ्या, चौथ्याहून पाचव्या, असं रुटीनमध्ये कंटिन्यूमध्ये चेंज करता आलं पाहिजे. ह्यानी काय होतं, तुमचं स्ट्रेंथ ट्रेनिंग वाढते आणि तुमची ह्याची स्टॅमिनावर फरक पडतो. तर आज झाला आपला सर्किट ट्रेनिंग कंप्लीट. तर चला रिलॅक्स करू आता. अजून एक सेट मारायचा. पाय पांगळे झाले. चल, रेग्युलर आपलं स्किपिंग मारायची. जमलं नाही क्लिक कर. त्याच्या मोबाईल मधले भाड निघते. उद्या डायरेक्ट दुसरं पाय घेऊन येतो मी. तुझ्या याच्यात काढून भाजी काही हरकत नाही. समजेल नाही. हारायला येईन डायरेक्ट काम.
₹20 सापडले थोडं काय? काल असं सापडायला का खाली पडत होती 500ची म्हणलं मग मी म्हणलं समज पडलेली 500 आहे. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. आज केली सर्किट ट्रेनिंग आपण. तर चला तयारी करू. पण एक मेन गोष्ट आहे, सर्किट ट्रेनिंग केली आणि कोणती पण हार्ड वर्कआउट केला तर स्ट्रेचिंग करणं सगळ्यात मेन गोष्ट आहे. ते आज करणची केली. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. चांगली केली ना रे. खूप चांगली केली. मी काही म्हणतच नाही. अस्कर खेळणार नाही मग तू आज? काऊन रे? म्हणजे ते जे कपडे ठेवतो का ते कपडे नंतर घालायचं कोणतं कामच नसते.